चला प्लीज दोन्ही संघाच्या संघटनांकडे विनंती असेल आपण वेळ कमी घ्या. स्पर्धेचा आज 9वा दिवस आणि 9व्या दिवसातील पहिली लढत न्यू 40+ या संघामधून आपण पहिला सामना पाहतोय. ज्वाली कामतगर विपक्ष सोनिका माता मालोटी. चला जरा सराव थांबवायचा आहे. मित्रांनो निश्चित या स्पर्धेची खास नियमावली कुठल्या प्रकारचा थ्रो गोलंदाज या स्पर्धेमध्ये चालणारी याची आपण दखल घ्यायची आहे. थ्रो गोलंदाज आढळल्यास त्या गोलंदाजाला एक पेनल्टीचा सामना करावा लागेल. सन्माननीय किरणजी पाटील शिवसंग्राम संघटनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आणि वरालदेवी स्पोर्ट्स ताडाली या संघाचे सर्वेसर्वा या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून स्वागत असेल. नाही नाही आ गया कोणाकोणाची मॅच आहे पहिली? हॅलो. चला दोन्ही संघाच्या संघाने या ठिकाणी उपस्थित आहे. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते महत्त्वाच्या सामन्याचं पहिलं नाणेफेक आजच्या स्पर्धेचं केलं जाणार आहे. सन्माननीय किरणजी पाटील आपण या सामन्याचं नाणेफेक करायचं आहे. शिवसंग्राम संघटनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आणि वरालदेवी ताडाली या संघाचे सर्वेसर्वा. धन्यवाद धन्यवाद मोहन सर. दरम्यान पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. तर मित्रांनो या स्पर्धेतील आजचा 9वा दिवस आणि पहिला सामना एका बाजूला सोनिका माता मालोडी तर एका बाजूला जॉली स्पोर्ट कामतगर या दोन संघामध्ये. तर या सामन्याचा नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी मी आमंत्रित करतोय किरण पाटील सरांना. तर दोन्ही कर्णधारांना विनंती असेल आपण यायचंय. दरम्यान सोनिका माता मालोडीचे कर्णधार आलेले आहेत तसेच जॉली स्पोर्ट कामतगर संघाचे कर्णधार देखील आलेले आहेत. तर मान्यवरांना विनंती करतोय आपण बघा दोन्ही कर्णधार लक्षात ठेवा. एका बाजूला सुरेश एंटरप्राइज आहे तर एका बाजूला SBK ग्रुप पाय आहे. तर मी नक्कीच हा सुपूर्द नाणेफेकीचा कॉल मान्यवरांच्या हाती सुपूर्द करतोय. दरम्यान नाणेफेकीचा कॉल जिंकलाय कामतगर संघानं. तर मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. आपण नाणेफेकीचा कॉल जिंकलाय निर्णय काय असेल? फलंदाजी करत असताना निर्धारित 4 षटकामध्ये किती धावा करण्याचा प्रयत्न असेल एकंदरीत या मॅचमध्ये तुमचा? कम से कम 40-50 धावांचा आमचा निर्णय. हॅलो. कम से कम 40-50 धावांचा निर्णय आहे आमचा. तर एकंदरीत आयोजन कसं वाटतंय? रजनी स्पर्धा आहे. 40+ क्रिकेटला खूप जास्त प्राधान्य देखील दिले या स्पर्धेच्या माध्यमातून. आयोजन कसं वाटतंय आणि या रजनीमध्ये खेळताना तुम्हाला कसा आनंद व्यक्त करणार तुम्ही? एकदम मस्त आणि चांगलं नियोजन आहे यांचं. तर हा होता जॉली कामतगर संघाचा कर्णधार. आपण नाणेफेकीचा कॉल हारलात यावेळेस आपल्याला शतरक्षण करायचं आहे. तर तुम्ही समोरच्या संघाला किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार आहात या मॅचमध्ये? 45 ते 50 धावांपर्यंत. तुमच्याकडे असे कोणते गोलंदाज आहेत? एकंदरीत सोनिका माता मालोडी संघ चांगला संघ आहे पण या मॅचमध्ये एकंदरीत कोणत्या गोलंदाजावर तुमची मदार असेल? गुरुनाथ मडवे आहे, गणेश चौधरी, जय दीपचंद्र ओबलेकर, 4 गोलंदाज आहेत चांगले. या स्पर्धेमध्ये खेळताना तुम्हाला कसं वाटतं? रजनी स्पर्धा आयोजन कसं वाटतंय? एकंदरीत निसर्गरम्य वातावरणामध्ये हा बसलेला मैदान, स्थानिक संघ देखील आहे, मालोडी संघ म्हणजे आपल्या बाजूचाच संघ आहे. तर एकंदरीत तुम्हाला कसं वाटतं या मॅचमध्ये खेळत असताना? खूप सुंदर आयोजन आहे. मला वाटते 40+च्या माध्यमातून तर आम्ही पहिल्यांदा डे नाईट स्पर्धा बघतो आणि इतरही संघ घेतल्यात. त्यांनी 2 भावांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे. समीर तांगडी यांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे. पायगावचा संघ आहे त्यांना सपोर्टसाठी. खार्डीचा नवीन 40+चा संघही त्यांना सपोर्ट करतो. अतिशय सुंदर आणि आम्हाला अभिमान आहे की आमच्या एरियामध्ये एवढी मोठी स्पर्धा होते. आम्हाला अभिमान आहे.
तर नक्कीच धन्यवाद तुमच्या टीमसाठी. नाणेफेकचा कॉल जिंकलाय जॉली कामतगर संघानं आणि प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे आणि सोनिका माता मालोडी संघाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलाय. ओर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद मित्र. विन द टॉस अँड फर्स्ट इलेक्टेड फील्ड फर्स्ट. ज्वाली कामतगर संघ नाणेफेक जिंकतो आणि प्रथम ओके ओके ओके. चला ज्वाली कामतगर प्लीज आपण वेल कमी घ्या आणि लगेच आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. पुन्हा एकदा आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं उपस्थित मान्यवरांचं या बिग इव्हेंटमध्ये मनापासून स्वागत. स्वर्गीय अंकलेश पंकज अनिल तांगडी यांच्या स्मरणार्थ सुरेश इंटरप्राइजेस आयोजित स्वर्गीय सुरेश देवडीकर चषक 2020 अतिशय भव्य आणि दिव्य आणि मानाची स्पर्धा मित्र आपण पाहतोय. स्पर्धेचा 9वा दिवस आणि पहिली लढत ज्वाली कामतगर विपक्ष सोनिका माता मालोडी. ताडाली संघाच्या संगणकाला विनंती असेल आपण प्लीज स्टेजवर येऊन विराजमान झाले तरी चालतील. आपण या ठिकाणी येऊन बसायचंय. मित्रांनो निश्चित आपण एक भव्य आणि दिव्य अशी स्पर्धा पाहतोय आणि भिवंडी तालुक्यातील नामांकित पंच विसे पंच बीसीसी संलग्न असेल पंच सुरेश गरज असेल पंच भाऊ पाटील असतील आणि तालुका क्रिकेटमधून अतिशय व्हेरी फोकस मॅन उत्कृष्ट खेळाडू आहे प्रदीप तांगडी. निश्चितच ईगल स्पोर्ट खाडी या संघातील सर्वात महत्त्वाचं ट्रम्पकडे आहे प्रदीप. मात्र कालच्या दिवसात आपण विचार केला कुठेतरी हा संघ थोडासा बॅकफूट आपण पाहिला आणि या स्पर्धेत मात्र तो संघ बाद झाला होता. प्लीज ज्वाली कामतगर थोडसा वेल कमी घ्या. आपण नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. सो सॉरी मला ज्वाली कामतगर संघ नाणेफेक जिंकून एक धाडसी निर्णय घेतो फलंदाजी करण्याचा. चला मालोडी संघ वेलकम. जितू मामा व्हेरी फोकस मॅन न्यू 40+ या संघामधून अतिशय फोकस आहेत. वय वर्ष 58. एक उत्कृष्ट कामगिरी आपल्या संघामधून जबरदस्त एफर्ट 100% देण्याचा नेहमीच ज्यांचा सोनिका माता मालोडी संघाने त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. मित्रांनो खूप जास्त वेळ झालेला आहे मॅच सुरू होण्यासाठी तर प्लीज आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सोनिका माताचा कर्णधार हरेंद्र चौधरी आपल्याला विनंती असेल सो प्लीज आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि जॉली कामतगर संघ आपली सलामीची जोडी मैदानामध्ये देखील पाठवायची आहे. हॅलो हॅलो सोनिका माता मालोडी प्लीज संगणक आपण थोडंसं आम्हाला सहकार्य करायचं. लगेच आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. विन द टॉस अँड फर्स्ट इलेक्टेड बॅट फर्स्ट. ज्वाली कामतगर संघ नाणेफेक जिंकतो आणि एक धाडसी निर्णय घेतो फलंदाजी करण्याचा. सोनिका माता मालोडी या संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घेतो. पंच आमचे रवाना झाले तेव्हा विनंती असेल ज्वाली स्पोर्ट्स कामत संघाला आपण आपली सलामी जोडी लगेच टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना करायची आहे. मित्र या ठिकाणी वरालदी स्पोर्ट्स ताडाली संघ उपस्थित झालेला आहे. सर्व संघाच्या खेळाडूंना विनंती आपण स्टेजवरून विराजमान व्हायचं आहे. क्रिकेट फेस्टिवल पाहतो क्रिकेटचं बिग इव्हेंट पाहतोय. सुरेख आणि सुंदर स्पर्धा मित्र अतिशय भव्य आणि दिव्य स्पर्धा डे नाईट विशेष करून ही स्पर्धा डे नाईट आहे. दिवस रात्र आपण या स्पर्धेचं एक लाईव्ह टेलिकास्ट पाहतो. प्रिन्स मूव्हीज यांच्या माध्यमातून भिवंडीतील एक नावा रूपाला आलेलं असं प्रिन्स मूव्हीज यांच्या माध्यमातून पूर्ण स्पर्धा अपडेट केली जातं. क्लीन अँड क्लिअर असं टेलिकास्ट घराघरात पोहोचवलं जातं. रवीजी गुळवी
सोनिका माता मालोडे प्लीज आपण थोडंसं वेल कमी घ्या. सोनिका माता मालोडी शेवटचा अंतिम पुकार आहे, आपण वेल कमी घ्या. वेलकम शशी पाटील. ज्वाली कामतगर या संघातील एक उत्कृष्ट खेळाडू आहे. सध्या थोडासा अनफिट आहे, इंजर्ड आहे, इनमध्ये नाही आहे. आपणही व्यासपीठावर मंचावर यायचे प्लीज. वेलकम शशी पाटील. ज्वाली स्पोर्ट्स कामतगर या संघाची सलामी जोडी आपण टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये पाहतो. विनोद आणि संदीप. प्रकाश ज्योतात आपण या सामन्यांचं अतिशय भव्य आणि दिव्य असं आयोजन पाहतोय. जॉली स्पोर्ट कामतघर आपल्या संघाचा 12वा खेळाडू. ज्वाली स्पोर्ट्स कामतगर या संघाची सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली आहे. विनोद आणि संदीप. तर सोनिका माता मालोडी या संघाचा सलामी गोलंदाज गणेश वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं पहिलं षटकात आलतो आणि स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे. संघातील सर्वात महत्त्वाचं ट्रम्प कार्ड उत्कृष्ट फलंदाज ज्वाली कामतगर संघाचा संदीप. तर नॉन स्ट्राईकसाठी संघाचा हॅलो. आणि दोन्ही संघांना एक विशेष सूचना असेल, विनंती असेल, आयोजकांच्या वतीनं आपलं रिपोर्टिंग फार महत्त्वाचं आहे. तर मला वाटतं ज्वाली कामतगर संघ आपलं रिपोर्टिंग करतोय. ज्वाली कामतगर संघाचा 12 मॅन राखीव खेळाडू आपण समानू कक्षामध्ये यायचंय. गणेश पहिला चेंडू थोडासा ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न होता. ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू फलंदाज निश्चित थोडासा स्टेप आउट झाला होता. चेंडूला कुठेतरी स्क्वेअर करण्याचा डिफेन्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला होता. मात्र चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क झाला नव्हता. निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिलाच चेंडू निर्धाव जातोय गणेश याचा. पुन्हा एकदा सज्ज मार्गाचा पंजांकडे गाठ घेतो. रायटम राऊंडचा मारा स्ट्राईक रोटेट करतोय संदीप. आता मात्र निश्चितच अतिशय सुरेख फटका. सोस्वारी मला वाटतं पंच नो बॉलचा इशारा करतात आणि नशिबाची साथ लक फॅक्टर चौकार येतोय. फ्रीट असेल. बिमर फेक झाली होती कुठेतरी. फलंदाज आवाक्या बाहेरचा चेंडू आपण पाहिला होता. पंच नो बॉलचा इशारा करतात. नशिबाची साथ मिळते ती ज्वाली कामतगर संघाला. या ठिकाणी मात्र फलंदाज थोडासा शपल झाला होता. चेंडूला हुक काढण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेग रिझन मध्ये चेंडू निश्चित ट्रॅव्हल झाला होता. लँडिंग झाला होता. मग क्षेत्रफळ चेंडू कलेक्ट करता आला नव्हता. जीवदान मिळते या ठिकाणी फलंदाज याला. मात्र एक धाव मिळते संदीप याला. संदीप आपला अकाउंट ओपन करतो. संघात धावसंख्या एक धावाने पुढे असते. धावसंख्या होते ती 6. बिन बादशाह मात्र स्ट्राईक रोटेट करतोय. संघातील बेस्ट टेक्निकल बॅट्समन विनोद. पुन्हा एकदा गणेश सज्ज होतो. मार्ग पंचांकडे गाठ घेतो. रॅटम राऊंडचा मारा ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न. निश्चितच अतिशय प्रतिम फटका आपण पाहिला. गॅप मधून 2 षटकांना बीट करणारा चौकार येतोय. अतिशय वंडरफुल व्हेरी नाईस स्ट्रोक. अतिशय सुरेख फटका, दर्जेदार फटका, उत्तम फटका, जबरदस्त फटका, अफलातून फटका.
12 मॅन ज्वाली कामतगर. 2 मिनिटं मामू याचा तुम्ही इकडे थोडं. आता मात्र पुन्हा एकदा थोडंसं ऑन द खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला होता. जागेवरून मारण्याचा प्रयत्न होता. कुठल्याही प्रकारचा फुटवर्क या ठिकाणी पाहायला मिळत नाही. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. वेगवान चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. फटका मारण्यासाठी मित्र आवश्यक ज्या गोष्टी असतात सर्वात महत्त्वाचं तुमचं फुटवर्क, तुमचं टायमिंग, तुमची नजर, या गोष्टी अत्यंत फार महत्त्वाच्या असतात. पुन्हा एकदा गणेश रॅटम ओरचा मारा आणि या ठिकाणी मात्र चेंडूला लॉब केलाय. व्हेरी नाईस स्ट्रोक, अतिशय सुंदर फटका. 1 बाउन्स पहिल्या टप्प्यावर चेंडू वाईट ऑफ लॉंग ऑन सीमेच्या बाहेर जातोय. नेत्रदीपक चौकार विनोदेच्या बॅट मधून येतोय. A1 ब्रँडेड चौकार. व्हेरी व्हेरी नाईस स्ट्रोक. व्हेरी नाईस स्ट्रोक, अतिशय सुंदर फटका, प्रेक्षणीय फटका, उत्तम फटका, जबरदस्त फटका, अफलातून फटका आपण पाहिला होता. 1 बाउन्स पहिल्या टप्प्यावर चेंडू वाईट ऑफ लॉंग सीमेच्या बाहेर जाणार. A1 ब्रँडेड चौकार. चौकाने संघात धावसंख्या वाढते 14. पुन्हा एकदा गणेश. आता मात्र थोडंसं ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न. चेंडू ऑफ साईडचा आपण पाहिलं तर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज याचा जागेवरून मारण्याचा प्रयत्न. फुटवर पाहायला मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात. ओके, तर निश्चितच जे व्यासपीठावर मंचावर काही मान्यवर मंडळी उपस्थित आहे त्यामध्ये सन्माननीय दीनानाथ चौधरी सोनिकापाता मालोडी या संघाचे उत्कृष्ट खेळाडू आहेत. सध्या थोडेसे इंजॉयड असल्या कारणाने संघामध्ये इन नाहीत. दीनानाथ चौधरी यांच्या ठिकाणी विशेष गौरवणी सन्मान या ठिकाणी केलं जाणार आहे. मी समीर तांगडी, समीरजी तांगडी आपण आपल्या शुभ हस्ते या मान्यवरांचं विशेष गौरवणी सन्मान करायचं आहे. स्वर्गीय सुरेश देवळीकर चषक 2020 मधून काही मान्यवरांचं या पाहुण्यांचं विशेष आणि गौरव आणि सन्मान या ठिकाणी केलं जातं. दीनानाथ चौधरी या ठिकाणी उपस्थित आहेत. दीनानाथ चौधरी यांच्या ठिकाणी विशेष गौरव सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातं. मी समीरजी तांगडी यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं विशेष गौरव आणि सन्मान आपण करायचंय. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात आपण पाहतो. बिनबाद 14 ॲडव्हान्टेज ऑप्शन पाहतो. कुठल्या प्रकारचा गडी बाद नाहीये. एक चांगली सुरुवात आहे. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय दीपचंद अक्रॉस द लाईन. थोडंसं आडव्या बॅटने चेंडूला प्रहार करण्याचा प्रयत्न आणि चेंडू आणि बॅटमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळत नाहीये. चेंडू जागेवर होतो. फक्त एक धावेची मागणी मिळते संदीप याला. दीपचंद धन्यवाद. वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीनं दुसऱ्या षटकात दीपचंद. पहिला चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज संदीप याचा चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क व्यवस्थित नव्हता. चेंडू जागेवर होता. फक्त एक धाव मिळते संदीप याला. स्ट्राईक रोटेट करतो विनोद. ऑन द अतिशय उत्कृष्ट फटका. व्हेरी नाईस स्ट्रोक, अप्रतिम फटका. ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू आपण पाहिला होता. फलंदाज बॅकफुट जातो. चेंडू सुंदरसा स्क्वेअर केला होता. अतिशय देखना फटका. व्हेरी नाईस स्ट्रोक. 1 बाउन्स पहिल्या टप्प्यावर चेंडू सीमाच्या बाहेर जातोय. चौकार. वऱ्हालदेवी ताडाली विपक्ष गावदेवी पाये या दोन संघांना विनंतीशील आपण आल्याची रिपोर्टिंग करा. पुन्हा एकदा चेंडूला सुंदरसा स्क्वेअर केलंय. आता मात्र आउटफील्ड मधून अतिशय चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. फक्त एक धावेची मागणी. एक धावेने संघाची धावसंख्या वाढते ती 20. ज्वाली कामतगर नाणेफेक जिंकून आणि धाडशी निर्णय घेतो. फलंदाजी करण्याचा पहिल्या दुसऱ्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. बिनबाद 20. एक चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात आहे. पुन्हा एकदा गोलंदाज उंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाठ घेतोय. रायटमोरचा मारा स्ट्राईक रोटेट करतोय. आघाडीचा फलंदाज संदीप. आता मात्र निश्चितच
ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू पंच भाऊ पाटील यांच्याकडे मात्र वाईट करार केला जातोय. आउट ऑफ ऑप्शनचा चेंडू आपण पाहिला होता, फलंदाजीच्या वाक्या बाहेरचा चेंडू आपण पाहिला होता आणि पंच या ठिकाणी पनिश म्हणून वाईट घोषित करतात. एक अवांतर धाव 1+1 अशा एकंदरीत 2 धावा आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या होते ती 22. थोडासा ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न, निश्चितच चेंडू थोडासा लँडिंग झाला होता, चेंडू शॉर्ट कव्हरलाय आउटफील्ड मधून, चांगले क्षेत्ररक्षण मात्र 2 धावा रोखू शकत नाहीये आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या 24. धावसंख्या 24. हॅलो, अतिशय सुरेख चेंडू, उत्तम चेंडू, जबरदस्त चेंडू, आपलातून चेंडू आपण पाहिला. चेंडू आणि बॅट फळीमध्ये संपर्क नाही, निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे 24. पुन्हा एकदा थोडासा ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न, ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू, हलक्यात बॅटने फक्त चेंडू थोडासा स्टेअर केलाय, आउटफील्ड मधून थोडंसं मिसफील केलं जातं चेंडूला आणि ज्या ठिकाणी 1 धाव आहे त्या ठिकाणी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, सहजगत्या 2 धावांनी संघाची धावसंख्या होते ती 26. एक उत्तम सुरुवात, चांगली सुरुवात, दर्जेदार सुरुवात. बिनबाद 26% विचार केला तर 13 धावांची सरासरी आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर एक धाडशी निर्णय, मात्र आतापर्यंत जो निर्णय तो अचूक वाटतोय, योग्य वाटतोय. हॅलो, खेळाडू कक्षामध्ये पाण्याची व्यवस्था करायची आहे. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर ज्वाली कामतगर अतिशय उत्तम कामगिरी आपण पाहतो. 13च्या सरासरी धावसंख्या होती ती. तर निश्चितच या व्यासपीठावर मंचावर काही मान्यवर मंडळी उपस्थित, त्यामध्ये दीनानाथ चौधरी उपस्थित आहेत, ॲडव्होकेट अनिल देवळीकर यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर, या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय अनिलजी देवळीकर यांच्या शुभ हस्ते या मान्यवरांचं विशेष गौरव आणि सन्मान होतोय. दीनानाथ चौधरी सोनिका माता मालुडी या संघाचे एक नामांकित खेळाडू आहेत. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित सन्माननीय शशिकांत पाटील जॉली स्पोर्ट्स कामतगर या संघाचे खंदे समर्थक आणि उत्कृष्ट खेळाडू आहेत. त्यांच्या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान या स्पर्धेचे मुख्य आयोजक ॲडव्होकेट अनिलजी देवळीकर यांच्या शुभ हस्ते केलं जातं. अतिथी देव भव, मित्र अतिथी या देवासमान असतोय आणि या स्पर्धेच्या माध्यमातून या मान्यवरांचं अतिथींचं या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान केला जाते, गुरुनाथ देतोय. या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदर हुकचा फटका आपण पाहतोय, अतिशय देखणा फटका, मात्र 1 बाउन्स पहिल्या टप्प्यावर चेंडू आउटफील्ड मधून अतिशय प्रतिम क्षेत्ररक्षण केलं जातं. दुसरी धाव घेण्याचा एक आत्मघातकी प्रयत्न पाहिला होता, मात्र धाव कंप्लीट केली जाते. 2 धावा कंप्लीट, या 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 28. 28 लॉस ऑफ विकेट अँड थर्ड ओव्हर प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे बिनबाद 28. एक चांगली सुरुवात, दर्जेदार सुरुवात आहे ज्वाली कामतगर संघाची. सन्माननीय मणिलालजी मडवी साहेब या ठिकाणी आज आवर्जून उपस्थित आहेत. त्यांच्या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष गौरवणी सन्मान केला जातोय. मणिलाल मडवी साहेब या ठिकाणी आज उपस्थित आहेत आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा एक विशेष गौरव आणि सन्मान केला जातोय. या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर, या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय अनिलजी देवळीकर असतील, भरतजी देवळीकर असतील, यांच्या शुभ हस्ते मान्यवरांचं विशेष गौरव आणि सन्मान केला जातोय.
पुन्हा एकदा गोलंदाज उंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाठ घेतो, लेफ्ट टर्नवरचा मारा करतो, स्ट्राईक रोटेट करतोय संदीप. या ठिकाणी फलंदाज निश्चित सफल झाला होता. चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न, लेगस्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच वाईटची खून करतात. एक अमांतर धाव, धावसंख्या एक धावेने पुढे सरकते 29. या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदर सॉफ्ट ड्राईव्ह, अतिशय उत्कृष्ट फटका, चेंडू मिड ऑफला येतोय. आउटफील्ड मधून चांगले क्षेत्ररक्षण, एकच धाव मिळते ती फलंदाजाला. एकदम संघात धावसंख्या होती ती 30 रन, लॉस ऑफ विकेट अँड थर्ड ओव्हर प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे, कुठल्या प्रकारचा गडी बाद नाहीये आणि संघाची धावसंख्या आहे ती 30. क्रिकेट फेस्टिवल पाहतोय, क्रिकेटचं बिग इव्हेंट पाहतोय, क्रिकेटचा बिग शो पाहतोय. अतिशय सुरेख आणि सुंदर स्पर्धेचं अतिशय भव्य आणि दिव्य असं मित्र आपण आयोजन पाहतोय. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. गुरुनाथ लेफ्ट टर्नवरचा मारा करतो, पंचांकडे गाठ घेतोय, स्ट्राईक रोटेट करतो विनोद. या ठिकाणी पुन्हा एकदा खराब चेंडू, दिशाहीन चेंडू, सवेर मारा आपण पाहतो. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच वाईटची खून करतात. अवांतर धावेने संघाची धावसंख्या एक धावेने पुढे सरकते 31. या ठिकाणी मात्र चेंडूचा हुकचा फटका आपण पाहतोय. चेंडू लॉंग लेग रिजन मधून ट्रॅव्हल होतोय. 1 बॉन्स पहिल्या टप्प्यामध्ये आउटफील्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र एसटी रक्षक कुठेतरी चेंडूला मिसफील करतोय. एक सुवर्ण संधी होती धावचीत बाद करण्याची आपण पाहिली. चेंडू व्यवस्थित गॅदर करता आला नाहीये. जीवदान मिळतंय फलंदाज विनोद याला आणि याचबरोबर 2 धावा कंप्लीट, 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते ती 33. वेलकम देवानंद वतारी साहेब, आपली या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. पुन्हा एकदा गुरुनाथ लेफ्ट टर्न, ओव्हरचा मारा. या ठिकाणी मात्र चेंडू बिग हिट घेण्याचा प्रयत्न, फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला. तर बघूया एक्झॅक्ट काय घडलंय. फलंदाज निश्चित थोडासा स्टेप आउट पुढे मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये कुठेतरी संपर्क झाले नव्हते. लाईन कुठेतरी चेंडूची मिस झाला होता. एसटी रक्षक दक्ष होता, कुठल्या प्रकारची चूक नाही. स्टंपिंग केलं जातं. पहिला फलंदाज ज्वाली स्पोर्ट्स कामतगिरी संघाचा बाद होतो विनोद. नेक्स्ट फलंदाज विजय जातोय. संघातील सर्वात महत्वाचं ट्रम्प कार्ड आहे. उत्कृष्ट फलंदाज आहे आणि नेहमीच एक आक्रमक खेळी करण्यासाठी माहीर. आपला अकाउंट मोठ्या धावसंख्येने उभारणार फलंदाज विजय. आणि या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका, बिग हिट. बघूया एक्झॅक्ट काय घडतंय. अप्रतिम झेल कलेक्ट केला जातो आउटफील्ड मधून. फटका उत्तम होता, प्लेसमेंट चांगली नव्हती. चेंडू व्हाईट ऑफ लॉंग ऑन रिझन मध्ये ट्रॅव्हल होतोय आणि अप्रतिम झेल कलेक्ट केला जातो आणि पहिल्या चेंडूवर विजयाची खेळी मात्र या ठिकाणी संपली.
वेलकम. मान्यवर मंडळी, या व्यासपीठावर मंचावर उपस्थित झाली. आपली या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. 40+ न्यू 40+च्या संघामधून पहिली एकमेव हॅट्रिक साधणारा गोलंदाज आपण गुरुनाथला पाहिलं होतं. विकेट टेकर गोलंदाज गुरुनाथ ऑन द हॅट्रिक साधतो. पहिली हॅट्रिक साधणारा पहिला गोलंदाज न्यू 40+च्या संघामधून या स्पर्धेमधला. तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर ज्वाली कामतगर संघ 33-33 शेवटचं अंतिम शेवटच्या अंतिम षटकाला प्रारंभ होती. संघातील सर्वात महत्वाचं ट्रम्प कार्ड उत्कृष्ट गोलंदाज जितू. सॉरी, विशाल येतोय. विशाल टू सुधीर. या ठिकाणी मात्र स्लोंडीचा चेंडू लो फुटा चेंडू, चेंडूला बेरकाम दिले जाते. उत्कृष्ट पटका. 1 बॉन्स पहिल्या टप्प्यावर चेंडू मिड विकेट सीमाच्या बाहेर जातोय. A1 ब्रँडेड चौकार. ना मंदमाई शिकलेली नव्हती का, ना मंदमाई अडाणी होती का. A1 ब्रँडेड चौकार. व्हेरी नाईस स्ट्रोक. अतिशय दर्जेदार फटका. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर. चौकाने सांगा धावसंख्या होती ती 3/37. या ठिकाणी मात्र ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क नाही. थोडासा ऑन द खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला होता. सुरेख फेक होती. अतिशय प्रतिम चेंडू, उत्कृष्ट चेंडू, उत्तम चेंडू होता. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नव्हता. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे 30-37. 3/37. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका. व्हेरी व्हेरी नाईस स्ट्रोक. अतिशय प्रतिम फटका. चेंडू आउट ऑफ पार्क सीमाच्या बाहेर जातोय. व्हाईट ऑफ लॉंग ऑन सीमाच्या बाहेर जाणारा नेत्रदीपक षटकार. तीन 43. चेंडूला ऑन द खेळण्याचा प्रयत्न. अतिशय उत्कृष्ट फटका. आउटफील्ड मधून अतिशय प्रतिम क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न. बघूया मात्र प्रयत्न असफल होतोय. फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचू शकला नाहीये. शशी भास्कर. नेक्स्ट बॅट्समन भास्कर जातोय. 4/44. चेंडूला शॉर्ट ऑन पुल केलंय. अतिशय उत्कृष्ट फटका. 1 बॉन्स पहिल्या टप्प्यावर चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन सीमाच्या बाहेर जाणारा एक नेत्रदीपक चौकार. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर. अतिशय खराब चेंडू. चेंडूला सुंदर हुकचा पटका आपण पाहिला होता आणि चेंडू एका टप्प्याने सीमारेषेच्या बाहेर जाणार एक नेत्रदीपक चौकार येतोय. चौकानं संघात धावसंख्या 4 धावांनी पुढे सरकते. आता ज्वाली कामतगर संघ एक चांगल्या सुस्थितीमध्ये आपण पाहतोय. 48. एक चॅलेंजेबल स्कोर आपण पाहतोय. एक चांगलं आव्हान आता मात्र असणार विपक्ष संघ मालुडी या संघाला विजयासाठी. इनिंगचा शेवटचा चेंडू मला वाटतं शेष असावा. चला पुढील दोन्ही संघ नायक आपण लगेच नाणेफीसाठी यायचंय. अतिशय प्रतिम फटका. बॅक टू बॉलर असा मारा आपल्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला अप्रतिम कलेक्ट केलं जातं. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्या फॉलो थ्रो मध्ये. धावसंख्या होती ती 49 आणि विजयाचं लक्ष 50 धावांचं. सोनिका माता मालोडी या संघाला विजयाचं लक्ष 50 धावांचं. प्रतिषटकाचा विचार केला तर 12.50 ची सरासरी आहे.
तर चला आपणास घेऊन चालतोय टॉस बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी दोन्ही संघाचे संघनायक उपस्थित आहेत. बऱ्हालदेवी ताडाली विपक्ष गावदी स्पोर्ट्स पाय. गावदेवी स्पोर्ट पाये आणि वरालदेवी ताडाली दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण त्वरित नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचं आहे. हॅलो हरेश. तसेच चौधरी. व्यासपीठावर विराजमान असलेले दिनानाथजी मडवी तसेच शशिकांत जी आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचं आहे. दरम्यान यानंतर होणारा सामना गावदेवी पाये विरुद्ध ताडाली या दोन संघामध्ये. दरम्यान नाणेफेकीचा कॉल होत आहे. एक मिनिट. सन्मान्य योगेश हरिश्चंद्र चौधरी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. प्लीज आपण लगेच या ठिकाणी यायचं. योगेशजी चौधरी आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. योगेश हरिश्चंद्र चौधरी आपण जर या ठिकाणी उपस्थित झाला तर प्लीज आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. दरम्यान नाणेफेकीचा कॉल होत आहे गावदेवी स्पोर्ट पाय विरुद्ध ताडाली या दोन संघामध्ये. तर नाणेफेकीचा कॉलण्यासाठी मी मान्यवरांना आमंत्रित करतोय. दोन्ही कर्णधारांना नाणेफेकीचा कॉल दाखवतोय. एका बाजूला SBK ग्रुप पाय आहे तर एका बाजूला सुरेश एंटरप्राइज आहे. तर नक्कीच नाणेफेकीचा कॉल मी मान्यवरांच्या हाती सुपूर्द करतोय. दरम्यान नाणेफेकीचा कॉल होतोय गावदेवी स्पोर्ट पाय विरुद्ध ताडाली या दोन संघामध्ये. एका बाजूला SBK ग्रुप पाय आहे तर एका बाजूला सुरेश एंटरप्राइज आहे. दरम्यान नाणेफेकीचा कॉल होतोय दोन संघामध्ये. तर नाणेफेकीचा कॉल जिंकलाय वरालदेवी ताडाली संघानं. तर मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर जाऊन शोभा वाढवायची आहे. आपण नाणेफेकीचा कॉल जिंकलाय, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. रक्षण करत असताना समोरील संघाला किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40च्या आत रोखण्याचा प्रयत्न असेल. एकंदरीत आयोजन कसं वाटतंय? 40+ क्रिकेटसाठी खूप मस्त चांगली पर्वणी आहे या ठिकाणी. एकंदरीत मैदान बघितलं खूप छान आहे, रद्दी स्पर्धा आहे. आयोजनाबद्दल एकंदरीत कसं वाटतंय तुम्हाला? आयोजन खूप सुंदर आहे आणि खेळण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचा खूप खूप आभार. तर समोरील संघाला तुम्ही 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करणार आहात. तुमच्याकडे असे कोणते गोलंदाज आहेत? कारण समोरील संघ खूप छान आहे, चांगली कामगिरी देखील झाली. गेले 2 वर्ष झाला तो 40+ क्रिकेटमध्ये समाविष्ट झालेला आहे. चांगली कामगिरी देखील होते या संघाकडून. तर तुमच्याकडे असे एकंदरीत कोणते गोलंदाज आहेत? आमच्याकडे गोलंदाज मी आहे स्वतः, किरण पाटील, मोहन भोईर, हरदास बजागे हे असे असतात. तर बेस्ट ऑफ लक तुमच्या टीमसाठी. आपण नाणेफेकीचा कॉल हरलात, यावेळेस आपल्याला शतरक्षण करायचं आहे, फलंदाजी करायची आहे. तर फलंदाजी करत असताना किती धावा करण्याचा प्रयत्न करणार आहात तुम्ही या मॅचमध्ये? आम्ही 50+ करण्याचा प्रयत्न करू. तर की स्थानिक संघ आहे, दडपण देखील असेल, स्थानिक प्रेक्षक वर्गांचा देखील तुम्हाला खूप सारा सहकार्य देखील असेल. तुमच्याकडे असे कोणते फलंदाज आहेत? आपण बघितलं मागच्या मॅचमध्ये देखील तुम्ही 62 धावा झाल्या होत्या तरी तुम्हाला त्या वाचवता आल्या नव्हत्या. पण या वेळेस मात्र तुम्हाला फलंदाजीमध्ये अजून किती धावा बनवणार आहात तुम्ही? अजून काय आता होतील, आता 50च्या वरती तर 62 पण मारू. समजा विवेक आहे, उमेश आहे, हॅलो दिनेश आहे, सर्व आहेत. फलंदाजीसाठी नो डाऊट. गोलंदाजीसाठी काय करणार आहात? एकंदरीत गोलंदाज खूप बॅकफुटवर गेलेले आहेत टीमचे. एक गोलंदाज 25 पेक्षा जास्त धावा देखील खर्च झाल्या आहेत मागच्या मॅचमध्ये देखील. तर या मॅचमध्ये काय रणनीती असेल गोलंदाजाकडून तुमची? रणनीती तरी आता आम्ही 30 वरती गेल्यावर 30 दाखवू. आता इथे सांगून जमणार नाही. आणि प्लस आज उमेश मुकादम यांचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्तानं आम्ही सर्व टीम आहे ना पूर्णपणे परफॉर्मन्स देऊन फायनलमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करून त्याला गिफ्ट देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर बेस्ट ऑफ लक तुमच्या टीमसाठी. दरम्यान नाणेफेकीचा कॉल झालेला आहे. वरालदेवी ताडाली संघानं नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम शतरक्षण स्वीकारलेले आहे आणि गावदेवी स्पोर्ट पाये संघाला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं आहे. फॉर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद निशान. अँड बॅक टू नावानी क्रिकेट. पुन्हा मित्र आपण मैदानाकडे जातो. विजयाचं लक्ष्य 50 धावांचं पहिल्या षटकाला प्रारंभ होते. संघातील सर्वात महत्त्वाचं ट्रम्प कार्ड
उत्कृष्ट गोलंदाज आहे ज्वाली संघाचा कालीराम. तर स्ट्राईक रोटेट करतो पुष्कर नॉनस्टेसाठी गणेश. विजयाचं लक्ष 50 धावांचा प्रतिषटकाचा विचार केला तर 12.50 ची सरासरी आहे. एक मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना हा संघ आणि पहिला चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. अतिशय वेगवान चेंडू, चेंडू बॅट फळीमध्ये संपर्क नाही, निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर आहे. कालीराम पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आपण पाहतो आणि पॉवर प्लेच्या षटकारामध्ये उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रत्यक्षिक कालुराम. पुन्हा एकदा त्याच्या पंचांकडे गाडी घेतो, राईट मोरचा मारा, स्ट्राईक रोटेट करतोय पुष्कर. या ठिकाणी मात्र चेंडूला पूल केलाय, चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक खाली आहे, मात्र झेल सोडला जातोय, जीवदान दिलं जातं, आयुष्यमान भवचा आशीर्वाद आणि एका टप्प्यानं मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. मित्र आपण निश्चित जी स्पर्धा पाहतोय स्वर्गीय सुरेश देवळीकर चषक 2020 अतिशय भव्य आणि दिव्य मानाची स्पर्धा. या स्पर्धेमध्ये खरोखरच अतिशय उत्कृष्ट कामगिरी आपण ज्याची पाहिली, अप्रतिम ज्याचं समालोचन पाहिलं. निशांत पाटील एक सुरेख आणि सुंदर रंग ज्याने या स्पर्धेमध्ये भरला, अतिशय सुरेख समालोचन ज्याने या स्पर्धेमध्ये केलं. आज त्याच्या समेत मी या ठिकाणी उपस्थित आहे. भिवंडी क्रिकेट असोसिएशन समालोचक परिवार या परिवाराचे सन्मान्य सदस्य आहेत. चेंडूची पेक करायची आहे. वन बॉन्स पहिल्या टप्प्यावर चेंडू मिडविकेट सीमाच्या बाहेर जाणार आहे. नेत्र दीपक चौकार येतोय. क्रिकेट फेस्टिवल आपण पाहतोय, अतिशय सुरेख सुंदर स्पर्धेचं अतिशय भव्य आणि दिव्य असं आयोजन. या स्पर्धेमध्ये सुरेख रंग भरला. आमच्या संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष आमचे गुरुवर्य सन्माननीय श्री मोरेश्वर गवळी सर. फलंदाज थोडासा निश्चितच सफल झाला होता, चेंडूला उकळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. पुन्हा एकदा कालीराम. या ठिकाणी मात्र अतिशय प्रतिम चेंडू, उत्कृष्ट चेंडू, थोडासा ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता, हलकासा अपील होता, पंच मात्र फेटाळून लावतात. दरम्यान एकदा पूर्ण केली जाते, लेग बाईचा इशारा येतोय. एक धावेने संघात धावसंख्या होती ती 5. विजयाचं लक्ष्य तब्बल 50 धावांचं भलं मोठं लक्ष्य आहे. निश्चितच सामन्यामध्ये विजय संपादित करायचं असेल तर मोठ्या पटक्यांची आवश्यकता आहे. थोडंसं अटॅक क्रिकेट, अग्रेसिव्ह क्रिकेट, हायलाईट क्रिकेट खेळावं लागेल. निश्चितच निफोटी प्लस या संघाचं खास वैशिष्ट्य आपण पाहतोय. अप्रतिम चेंडू, फलंदाज निश्चितच थोडासा शपाल झाला होता, पुढे मारण्याचा प्रयत्न होता, लेंथ लाईनचा चेंडू आपण पाहतोय. फर्निचर बिघडतं या ठिकाणी. फलंदाज गणेश याचा पहिला धक्का. अप्रतिम चेंडू आपण पाहिला होता, फर्निचर बिघडलं होतं या ठिकाणी. एसट्या उद्ध्वस्त झाले. फलंदाज गणेश याच्या थोडासा स्टेपवर झाला होता, पुढे मारण्याचा प्रयत्न, चेंडू कुठेतरी चेंडूची लाईन मिस झाली होती आणि एसट्याना भेदणारा चेंडू आपण पाहिला होता. नेक्स्ट फलंदाज दीपचंद येतोय. आज मित्रांनो निश्चितच भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू 40 प्लस जी संघटना आहे त्या संघटनेतील एक नामांकित असा खेळाडू उमेश मुकादम, गावदी स्पोर्ट्स पावे या संघाचा उमेश मुकादम याचा वाढदिवस आहे. खरोखरच तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा असतील. माझा जो संघ आहे वरळी स्पोर्ट्स ताडाली या संघाच्या वतीनं तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा असतील. भिवंडी क्रिकेट असोसिएशनची संघटना आहे, संघटनेच्या वतीनं तुला लाख लाख शुभेच्छा असतील. या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर आहेत
सर्वांच्या वतीनं तुला लाख लाख शुभेच्छा असतील. तुला उदंड आयुष्य लाभो हीच देवाचरणी प्रार्थना असेल. उमेश मुकादम याचा सर्वांचा लाडका खेळाडू आणि त्याचा वाढदिवस आहे. मला वाटतं निश्चितच वाढदिवस या ठिकाणी सेलिब्रेशन केलं जाणार आहे. पहिलं षटक प्रगतीपत्र उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रात्यक्षिक काळूराम याच्याकडनं पाहतोय. आता मात्र चेंडूला सुंदर फटका, अतिशय अप्रतिम फटका, व्हेरी नाईस स्ट्रोक, वंडरफुल स्ट्रोक, एक दर्जेदार फटका आपण पाहिला. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू जागेवरून चेंडूला सुंदरसा स्क्वेअर केलं होतं आणि चेंडू 2 क्षेत्रात बीट करणारा, कव्हर क्षेत्राच्या बाहेर जाणारा एक नेत्रदीपक चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-9. मित्र, आपण जी स्पर्धा पाहतोय स्वर्गीय सुरेश देवळीकर चषक 2020 या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलं जातं. राजू पाटील कारिवली गावचे एक युवा नेतृत्व आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेवा युवा सचिव भिवंडी तालुका, भिवंडी ग्रामीण तालुक्याचे सन्माननीय सचिव आहेत राजू पाटील यांच्याकडे या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलं जातं. धन्यवाद राजू पाटील, आपलं मनापासून स्वागत. यूट्यूबच्या माध्यमातून सध्या घर बसल्या आपण या स्पर्धेची मजा घेता. क्रिकेटचा फेस्टिवल पाहतोय, क्रिकेटचा बिग इव्हेंट पाहतोय, क्रिकेटचा बिग शो पाहतोय. अतिशय अप्रतिम सुरेख आणि सुंदर स्पर्धेचा अतिशय भव्य आणि दिव्य असं आपण आयोजन पाहतोय. एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा स्वर्गीय सुरेश देवळीकर चषक 2020 विजय. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होता. पहिल्या षटकाला आपण विचार केला तर आस्किंग रडे जी धावांची गती आहे त्या गतीला कुठेतरी स्पर्श केला जात नाही याचं कारण आपण पाहिलं होतं. निशान कारण जी गोलंदाजी होती अतिशय सुरेख लेंथ लाईनची गोलंदाजी आणि संघाने काढलेला विश्वास, त्या विश्वासाला पात्र ठरणारा गोलंदाज आपण पाहिला होता कालूराम. नेक्स्ट गोलंदाज आहे तो विजय, स्ट्राईक रोटेट करतोय. पुष्कर नॉन स्ट्राईकसाठी दीपचंद. विजयासाठी तब्बल 50 धावांची आवश्यकता आहे. प्रति षटकाचा विचार केला तर 12.50 ची सरासरी. विजय संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्पकडे. सुरेख फेक, अतिशय प्रतिम चेंडू, उत्कृष्ट चेंडू, उत्तम चेंडू, जागेवरून लॉक करण्याचा प्रयत्न होता. लाईन कुठेतरी मिस होतोय. फटका मारण्यासाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या सर्वात महत्त्वाचं तुमचं फुटवर्क, तुमचं टायमिंग, तुमची नजर. व्हेरिएशन पाहायला मिळालं नव्हतं. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नव्हता. निर्धाव चेंडू धावसंख्या असते रे. पुन्हा एकदा विजय तो पुष्कर. विजयासाठी एक मोठं लक्ष्य आहे. निश्चितच हाणामारीला प्रारंभ करणं अत्यंत गरजेचं आहे मालुडी संघाला. आता मात्र चेंडूला सोडून दिलं होतं टेस्टच्या अंदाजाने. निश्चितच ऑप्शनच्या अतिशय बाहेरचा चेंडू पंच वाईटची खून करते. कमांतर दवडी संघात धावसंख्या होती ती 10. दुहेरी अंगामध्ये प्रवेश होतोय. विनोद काटेकर यांच्या नेतृत्वाखाली तालुका क्रिकेटमधून अतिशय उत्कृष्ट फटका, 1 बॉन्स. पहिल्या टप्प्यावर चेंडू मिडवी सीमाच्या बाहेर जातो. एक नेत्रदीपक चौकार. स्लॉकचा फटका आपण पहिला चेंडूला उत्तम प्रहार चालवताना 1 बॉन्स. पहिल्या टप्प्यावर चेंडू मिडवी सीमाच्या बाहेर जाणारा नेत्रदीपक चौकार येतो. चौकार संघात धावसंख्या होती 14. दुसऱ्या षटकाला प्रारंभ. विजयाचं लक्ष 50 धावांचं आहे. विजय संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्पकडे उत्कृष्ट गोलंदाज आहे. हलक्याच पावलांचा रणक घेतो. जागेवरून गोलंदाजी करतोय. रॅटम ओरचा मारा. बिग हिट घेण्याचा प्रयत्न. अतिशय प्रतिम चेंडू. परिपूर्ण बीट झाला होता फलंदाज. बीट झाला होता एसटी रक्षक. मात्र लेग बायच्या रूपाने एक धाव मिळते ती फलन संघाला आणि एक धावांनी संघात धावसंख्या होती ती 15. अजूनही विजयापासून तब्बल 35 धावा दूर आहे. निश्चितच या स्पर्धेतील उत्तम गुणलेखक, उत्तम या स्पर्धेचं पूर्ण अपडेट ज्यांच्या माध्यमातून मित्र आपण पाहतोय. एक सुरेख गुणलेखक आपण या ठिकाणी पाहतो. उत्तम गुणलेखक, गुणवंत गुणलेखक जयेश तांगडी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. उर्वरित 15 चेंडूमध्ये अजूनही विजयासाठी 35 धावांची आवश्यकता आहे. 15 चेंडू आणि 35 धावा.
चेंडूला निश्चितच थोडंसं फोर्स केलं होतं. चेंडू शॉर्ट मिडडाऊनला 1 बॉन्स पहिल्या टप्प्यावर चेंडूला आउटफील्ड मधून चांगले क्षेत्ररक्षण, बॅकिंग उत्तम पाहतोय, कव्हर चांगलं केलं जातं. संदीप जोरा 2 धावा मिळतात. फलंदाज धावसंख्या होती ती 17. अजूनही विजयापासून तब्बल 33 धावा दूर आहे. 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 14 चेंडू 33 धावा. सामना अजून एक दोन स्थितीमध्ये पाहतोय, 50-50 मध्ये पाहतोय. कुठल्याही सामन्याचं या सामन्याचा आपण पिक्चर अजूनही क्लिअर झालेलं पाहत नाहीये. कुठला संघ विजय संपादित करेल, ज्वाली कामतगर की सोनिका माता मालोडी. या ठिकाणी मात्र खराब चेंडू, उत्तम प्रहार, 1 बॉन्स पहिल्या टप्प्यावर चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, रिजन सीमाच्या बाहेर जाणारा नेत्रदीपक चौकार. सामन्यामध्ये एक रंगत आणि चुरस आपण पाहतोय. मी म्हटलं होतं या सामन्याचं पिक्चर अजूनही क्लिअर नाही. कुठला संघ विजय संपादित करेल, एक्झॅक्ट तेच घडतंय. चौकार मारून पुन्हा एकदा कमबॅक होतोय सोनिका माता मालोडी या संघ. धावसंख्या 1-21. आता मात्र चेंडूला सोडून दिलं जातं. निश्चितच खराब चेंडू, दिशांनी चेंडू स्वेर मारा आपण पाहतोय. आपण मित्रोची स्पर्धा पाहतो. या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलं जातं. प्रभाकर तांगडी एक क्रिकेटचे स्कीम चाहते प्रभाकर तांगडी या स्पर्धेला ऑल दी बेस्ट करतात. धन्यवाद प्रभाकरजी. पुन्हा एकदा विजय. आता मात्र अप्रतिम चेंडू, थोडासा अप्परकटच्या अंदाजाने खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला होता. दुधावस्थेमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. अजूनही विजयापासून तब्बल 28 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सामन्यामध्ये रंगत आणि चुरस पाहतो मित्र. स्पर्धेचा 9वा दिवस, पहिली लढत दोन यजमान संघामधूनही पहिला सामना अतिशय देखणा आणि चिकना आपण पाहतोय. प्रेक्षकांचं मनोरंजन निश्चित या सामन्यातनं केलं जातं. एक जशाच तसं उत्तर, नेट टू नेट फाईट दोन संघामधून आपण पाहतो. विजयाचं लक्ष अजूनही 28 धावांचा, 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. दोन्ही संघामधून एक टप कॉर्नर आपण पाहतोय. कट टू कट सामना. आज निश्चितच वरालदेवी ताडाली संघाचा मनोधैर्य वाढवण्यासाठी भिवंडीचे नामांकित असं व्यक्तिमत्व, ताडाली गावचे सुपुत्र नामांकित उद्योजक सन्माननीय नगरसेवक निलेश हरिचंद्र चौधरी साहेब यांचे छोटे बंधू योगेश चौधरी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन विराज मिळवायचं आहे. श्रीयुत योगेश चौधरी, आपण जर कुठं प्रेक्षकामध्ये असाल तर प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन विराज मिळवायचं आहे. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे सन्माननीय नगरसेवक श्रीयुत निलेश हरिचंद्र चौधरी यांचे छोटे बंधू आणि वरालदेवी ताडाली या संघाचे एक खंदे समर्थक आहेत. आज निश्चित आपल्या संघाचं मनोधैर्य वाढवण्यासाठी या ठिकाणी 22 धावा झालेल्या आहेत. विजयासाठी अजून 28 धावांची गरज आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बघा काय करायचं. प्रकाश तिसरे षटक आता तो प्रकाश बिघेड घेण्याचा प्रयत्न. अतिशय अप्रतिम चेंडू, उत्कृष्ट चेंडू, लाईन कुठं मिस होतोय. फटका मारण्यासाठी निश्चितच निशान मी म्हणेन, तुम्हाला जर फटका मारायचा असेल तर चेंडूची निवड फार महत्त्वाची असते आणि बिघेड घेण्याचं असतं तर तुमचं फुटवर फार महत्त्वाचं असतं. प्लेसमेंट फार महत्त्वाचं आहे. मिडल ऑफ बॅट चेंडू घेणं फार गरजेचं असतं. अक्रॉस द लाईन थोडंसं आडव्या बॅटने चेंडूला प्रहार केलं जातं. चेंडू शॉर्ट मिड विकेटला आहे. आउटफील्ड मधून अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. निश्चित या ठिकाणी मात्र कुठेतरी आपली पॉपिंग क्रीज सोडली. दुसरी धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न आपण पाहिला होता दीपचंद याचा. दुसरा फलंदाज
पोरगी माझ्या मामाची जगण्या रूपाची पोरगी माझ्या मामाची जगण्या रूपाची पोरगी माझ्या मामाची लाईन मारते माझ्यावर. ओ टू निशांत पाटील. दरम्यान आपण बघितलं 50 धावांचं आव्हान ठेवलं होतं सोनिका माता मालोडी संघासमोर. एकंदरीत 2 षटकांचा खेळ संपलाय. षटक क्रमांक 3 प्रगतीपथ सुरू असताना धावफलकात धावा झाल्या त्या 2 बाद 23 धावा. तर नक्की सुरुवातीच्या पहिल्या इनिंग मध्ये आपण बघितली चांगली फलंदाजी राहिली होती जॉली स्पोर्ट कामतगर संघाची या मॅच मध्ये. आणि आता मात्र गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी देखील राहिली आतापर्यंत या ओव्हर मध्ये देखील. प्रकाश आपल्या षटकडे पुढे चेंडू सामोरे झाले. यावेळेस फलंदाज भास्कर. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. काय चांगला चेंडू होता. पडल्यानंतर चेंडूने मात्र वेध घेतला यष्टिरक्षकाचा. अतिशय सुंदर चेंडू. एक चांगल्या चेंडूची समाप्ती देखील केली यावेळेस गोलंदाज प्रकाश यानं. आपण बघितलं अतिशय सुंदर फुटवर्क या ठिकाणी चेक केला या फलंदाजाचा या गोलंदाजानं. प्रकाश पुन्हा एकदा आपल्या षटकाकडे पुढे चेंडू राईट ऑफ ओव्हर द विकेटचा मारा. भास्कर साडी यावेळेस विकेट मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र गेलाय मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर. सरळ 6 धावांसाठी सरळ एक फटका 6 धावा. या 6 धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 29 धावा. तर एक चांगला फटका मारला यावेळेस भास्कर या कल्पेश या फलंदाजानं एक चांगला फटका मारलाय आतापर्यंत या मॅच मध्ये. यावेळेस मात्र क्लीन बोल्ड कमबॅक केलाय. अतिशय सुंदर चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि फटका आपण बघितलं मोठा फटका मारला होता. त्यानंतर पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न देखील झाला होता. फटका फसलाय आणि क्लीन बोल्ड झाला यावेळेस फलंदाज कल्पेश. तिसरा हादरा बसलाय तो सोनिका माता मालोडी संघाला या मॅच मध्ये. एकंदरीत आपण पाहिलं प्रकाशानं कमबॅक करून दिलंय आपल्या टीमच्या आडी. यावेळेस नवीन फलंदाज विशाल आलेत खेळण्यासाठी या मॅच मध्ये. एकंदरीत आपण पाहिलं आजच्या दिवसातील पहिला सामना एका बाजूला सोनिका माता मालोडी संघ तर एका बाजूला जॉली कामतगर. चांगला खेळ राहिलाय आतापर्यंत या दोन्ही संघाचा. एकंदरीत या मॅचचा विचार केला तर 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता असेल. दरम्यान नवीन फलंदाज दीपक आलाय विशाल आलाय खेळण्यासाठी आणि गोलंदाजी टाकण्यासाठी प्रकाश. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. वेगवान पद्धतीचा हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत या ओव्हर मध्ये. एक मोठा फलंदाज देखील बाद झालाय. प्रकाश आपल्या षटकाकडे पुढे चेंडू विशाल साडी. यावेळेस वाईड यॉर्कर चांगला चेंडू टाकलाय. शरीरापासून दूर ठेवला होता. एक चांगल्या चेंडूची समाप्ती केली आता मात्र या गोलंदाजानं. तर आपण बघितलं विशालचा फुटवर्क देखील चेक केलाय. वाईड यॉर्कर टाकलाय. पूर्णपणे चकित झाला होता फलंदाज विशाल. चांगल्या चेंडूची समाप्ती झाली आतापर्यंत या मॅच मध्ये. 3 षटकांचा खेळ संपलाय. 50 धावांचा आव्हानाचा पाठलाग करत असताना सोनिका माता मालोडी संघाची धावसंख्या झाली आहे ती 3 बाद 29 धावा. आता मात्र समीकरण बदलले. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता असेल. तर नक्कीच या षटकामध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल. सोनिका माता मालोडी संघ पुष्कर हा एक चांगला फलंदाज आहे. पुष्कर याच्यावर मोठी जबाबदारी असेल या संघाची. सलामीला आला होता हा खेळाडू. पुष्कर आणि विशाल दोन्ही फलंदाजांना कामगिरी करावी लागेल. तर षटक क्रमांक 4 घेऊन आलाय गोलंदाज संदीप आलाय. तर मित्रांनो आपण पाहतोय स्वर्गीय सुरेश देवलीकर चषक 2020 हे भव्य दिवसाचं आयोजन अर्थातच माध्यम आहे भरत देवलीकर, ॲडव्होकेट अनिल देवलीकर, हनुमंत देवलीकर यांच्या माध्यमातून साकारलेली स्पर्धा. या स्पर्धेतील आजचा 9वा दिवस आणि 9व्या दिवसातील चालू असणारा सामना. एका बाजूला सोनिका माता मालोडी संघ तर एका बाजूला जॉली कामतगर हा संघ देखील.
संदीप आपल्या षटकाळी पुढील चेंडू राईट ऑफ ओव्हर द गेटचा मारा करेल. पुष्कर साडी जो सलामीला आला होता, आतापर्यंत चांगलं योगदान देखील दिले पुष्कर यानं, परंतु पुष्कर याला मॅच विनिंग खेळी साकारावी लागेल आपल्या टीम साठी. संदीप राईट ऑफ ओव्हर द गेट. पुष्कर साडी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू हवेत आणि चेंडू मात्र जाईल लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी सुरेख फटका, 6 धावा. या वेळेस मोठा फटका मारलाय पुष्कर यानं, अतिशय सुंदर फटका. आणि या 6 धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 35 धावा. आता मात्र समीकरण बदलले. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता. संदीप याच्या पहिल्या चेंडूवर आक्रमण केलंय यावेळेस पुष्कर या फलंदाजानं. पुन्हा एकदा संदीप राईट ऑफ ओव्हर द गेट. यावेळेस चांगला चेंडू आहे. यावेळेस आपण बघितलं शफल क्रॉस झाले होते, चेंडूच्या रेषेमध्ये आले नव्हते फलंदाज पुष्कर आणि फटका फसलाय आणि एक चांगल्या चेंडूची समाप्ती देखील केली यावेळेस या गोलंदाजानं. तर नक्कीच कमबॅक केलंय. आता मात्र या आपल्या ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवर षटकार मारल्यानंतर नक्कीच मानसिक दडपण आलं होतं या गोलंदाजावर, पण यावेळेस मात्र चांगला चेंडू टाकलाय या गोलंदाजानं आतापर्यंत या मॅच मध्ये. संदीप आपल्या षटकातील पुढील चेंडू. पुष्कर साडी 4 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता. एका बाजूला पुष्कर, एका बाजूला संदीप. यावेळेस शफल क्रॉस झाले होते. स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढले. क्षेत्ररक्षक चांगले होते. दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न देखील होते की काय बघायचं आहे. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. आता मात्र फलंदाज पुष्कर याला एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरकलाय. धावकर धावा झाल्या आहेत त्या 3:36 धावा. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर सुरू असताना आता मात्र समीकरण बदललंय. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता. 14 धावांची आवश्यकता. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता. संदीप पुन्हा एकदा राईट ऑफ गेट. यावेळेस विकेट केलाय. लॉंग ऑफ वरून चेंडू जाईल सीमा रेषा पार. 6 धावांसाठी. माय गॉड. राजू पाटील आला. थँक्यू विजय. गावा काय चांगला फटका मारलाय. आता मात्र फलंदाज विशाल यानं अतिशय सुंदर फटका. चेंडू मात्र गेला होता तर लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी. आणि या 6 धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 42 धावा. आता मात्र समीकरण बदललंय. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता. 2 चेंडू आणि 8 धावा. जिंकून दिली तर जिंकून दिलं तर 3000 रुपये. नाही नाही तर विशाल यानं हा सामना जिंकून दिला तर देवानंद वतारे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. नक्कीच विशाल याला सुवर्ण संधी आहे. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता. संदीप पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढील चेंडू. विशाल साडी खोलवर टप्प्याचा चेंडू. यावेळेस मात्र त्रिफलाची झालाय. यॉर्कर टाकलाय. क्रिकेट मधील अस्त्र वापरलंय आणि यावेळेस मात्र विशाल या फलंदाजाला परतावं लागेल. काय चांगला चेंडू टाकलाय. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता असताना संदीप यानं क्रिकेट मधील अस्त्र वापरलाय. परफेक्ट यॉर्कर टाकलाय. पूर्णपणे बीट झाला होता फलंदाज विशाल आणि त्रिफलाचीच्या स्वरूपात बाद देखील झालाय. आता मात्र समीकरण बदललंय. 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता. तर नक्कीच आता मात्र संदीप यानं कमबॅक करून दिलंय आपल्या टीम साठी. एकंदरीत जितू गेला. यावेळेस फलंदाज खेळण्यासाठी 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता असेल. सोनिका माता मालोडी संघाला एक चांगला खेळ साकारला होता, परंतु यावेळेस मात्र थोडासा बॅकफुटवर राहिलाय तो सोनिका माता मालोडी संघ. संदीप आपल्या षटकातील पुढील चेंडू. जितू साडी 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता. यावेळी चांगला चेंडू टाकलाय. अशा तऱ्हेनं
जॉली स्पोर्ट कामतगर संघ विजयी संपादन करतोय. कॉंग्रॅच्युलेशन जॉली स्पोर्ट कामतगर संघाने. हार्ड लक सोनी कामत. मॅन ऑफ द मॅच विनोद. त्यांनी फलंदाजी करत असताना 19 धावांचं योगदान दिलं होतं आपल्या टीमसाठी. तर मॅन ऑफ द मॅच विनोद. तर हरेंद्रजी चौधरी आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे आपल्या या स्पर्धेमध्ये. भरतजी देवलीकर, ॲडव्होकेट अनिल देवलीकर यांच्याकडून हार्दिक स्वागत आहे. तसेच पुष्करजी भगत आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. आपलं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. हरेंद्र चौधरी तसेच पुष्करजी भगत आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे आपल्या या स्पर्धेमध्ये. भरतजी देवलीकर तसेच ॲडव्होकेट अनिल देवलीकर यांच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मॅन ऑफ द मॅच विनोद. चांगली फलंदाजी केली होती. 19 धावा केल्या होत्या आपल्या संघासाठी. तर विनोद मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच विनोद. त्याने फलंदाजी करत असताना 19 धावांचं योगदान दिलं होतं आपल्या संघासाठी. तर मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळतो विनोद याला, ज्याने फलंदाजी खूप चांगली केली होती आपल्या संघासाठी. 19 धावा देखील केल्या होत्या या खेळाडूनं. तर मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी मी व्यासपीठावर विराजमान असलेले कालीरामजी मडवी यांच्या शुभ असते त्यांना मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील द्यायचा आहे. विनोद या फलंदाजांना खूप चांगला परफॉर्मन्स देखील राहिला होता या खेळाडूचा या मॅचमध्ये आणि आपल्या संघाला देखील 19 धावांचं योगदान देखील दिलं होतं. मॅन ऑफ द मॅच विनोद. वेल प्लेड विनोद. खूप चांगली कामगिरी राहिली आपल्या संघासाठी. नेक्स्ट मॅचसाठी तुला बेस्ट ऑफ लक देखील असेल. जाऊया मॅच कडे. दरम्यान यानंतर चालू असणारा सामना गावदेवी पाये विरुद्ध वरालदेवी ताडाली या दोन संघामध्ये नाणेफेकीचा कॉल देखील झाला होता. तर वरालदेवी ताडाली संघानं नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम शतरक्षण स्वीकारलं होतं आणि गावदेवी पाये संघाला फलंदाजी करण्यासाठी देखील आमंत्रित केलं होतं या मॅच मध्ये. लगेच करता. दरम्यान व्यासपीठावर विराजमान असलेले मालोडी गावचे एक चांगले व्यक्तिमत्व पुष्करजी भगत यांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. दरम्यान धर्मेंद्रजी तांगडी यांच्या शुभ असते त्यांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. पुष्करजी भगत आपण आताच त्यांना ऍक्शन मध्ये देखील बघितलं होतं. पुष्करजी भगत यांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. मायेची ऊब देणारी भगवी शॉल